पुढची बातमी पाहूयात। बिवलकरांना दिलेल्या जमिनीची रोहित पवारांनी पाहणी केली। सिडकोनं बिवलकरांना चुकीच्या पद्धतीने जमीन दिल्याचा आरोप करण्यात आलाय। जमिनीच्या व्यवहारामध्ये 5,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलेला आहे। संजय शिरसाट यांचा राजीनामा घेण्याची मागणी देखील आता रोहित पवारांनी केलेली आहे। मात्र ज्या आरोपांना घेऊन त्यांनी जमिनीच्या संदर्भातला हा घोटाळा उघडकीस आणण्याचा दावा केलाय, त्या जमिनीची देखील रोहित पवारांनी पाहणी केली आहे। विधी व न्याय विभागाने एक पत्र दिलं होतं, त्याच्या विरोधात सिडकोली पत्र दिलं। हे सगळं असताना सुद्धा कुठून ना कुठून तरी प्रेशर होतं। कदाचित ते युडी मिनिस्टर साहेबांकडनंच असेल, पण सही जर कोणाची झाली, कोणाच्या सहीली हा भूखंड त्या बिवळकरांना दिला तर ते सिरसाट होते। त्यामुळे जबाबदार हे सिरसाट आहेत। त्यांनी सिडकोच्या सर्व अधिकाऱ्यांचे अहवाल ओव्हर रूल करून चेअरमन म्हणून त्यांनी एक जी सही केली होती, ती सही ही अन्यायकारक होती आणि बिवलकर परिवाराच्या बाजूली होती आणि इथं असणाऱ्या भूमिपुत्रांच्या विरोधात होती। म्हणून आम्ही त्यांना तिथं टार्गेट करत आहोत। इथं असणाऱ्या भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन एवढं मोठं आंदोलन आम्ही सर्वजण उभं करू की सरकारला दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही, गुडघ्यावर त्यांना यावंच लागेल। त्यामुळे त्या दिवसाची वाट न बघता त्यांनी लवकरात लवकर संजय शिरसाटांचा निर्णय हा घेतलाच गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।